आन्सर रायटिंग म्हटलं म्हणजे की जे काही तुम्हाला माहिती आहे सर्वच पेपरमध्ये उतरवणं असं नाहीये. इट इज नॉट द थिंग की एव्हरीथिंग अंडर द सन त्या विषयामागचं आणि ते सर्वच आपण पेपरमध्ये लिहितोय अशा पद्धतीने. तर आन्सर रायटिंग म्हणजे काय? दिलेल्या स्पेसमध्ये आणि दिलेल्या शब्दात आणि तेही दिलेल्या वेळात मोजकेच पद्धतीने आणि तेही टू द पॉइंट लिहिणं म्हणजे आन्सर रायटिंग. आता हे करत असताना प्रॉब्लेम काय होतो? आपण नोट्स वाचतो, आपण बुक्स वाचतो, आपण सर्व पद्धतीची तयारी करतो, पण तरीही आपल्याला जे विचारलंय ते लिहिता येत नाही. मग हे याचं मूळ कारण जेव्हा आपण पाहतो किंवा याच्या जेव्हा मूळ कारणाची जेव्हा आपण कारण मीमांसा करतो तर याचा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट तो असतो की आपल्याला आन्सर रायटिंगचं मूळच माहित नसतं. वी डोंट नो द बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग. तर मग यावर सोल्युशन म्हणून आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ते म्हणजे की फ्रॉम पेपर टू पोस्ट. म्हणजे आता यामध्ये आपण काय करणार आहोत? यामध्ये आपण वेगवेगळ्या आन्सर रायटिंगच्या पैलूंवर फोकस करणार आहोत. जसं की आन्सर रायटिंग करत असताना एक्झामिनर तुमच्याकडनं काय चेक करत असतो, आन्सर रायटिंग करत असताना नेमका क्वेश्चन्स डिसायफर कसा करायचा, हाऊ शुड बी द इंट्रोडक्शन ऑफ युअर आन्सर्स, मेन बॉडीमध्ये पॉईंट्स नेमके कशा पद्धतीने मांडले गेले पाहिजेत, कन्क्लुजन कसं असतं, इन्स्ट्रक्शन वर्ड म्हणजे क्रिटिकली, डिस्कस, एक्झामाइन, अनालाइज यावर नेमके कसा भर द्यायचा. तर या सर्व मुद्द्यांवर आपण आपल्या या नवीन सिरीजमध्ये चर्चा करणार आहोत. या सिरीजचं नाव आहे पेपर टू पोस्ट. सो ही सिरीज नक्की फॉलो करा आणि आन्सर रायटिंग करत राहा आणि काही डाऊट्स असल्यास नक्कीच आम्हाला अप्रोच करा. ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर, बाय बाय, सी यू.